बरोबर आहे. पंचवर्गीय भिक्षूंनी त्यांचं स्वागत केलं नाही. हम्म. त्यांना पाणी पण द्यायचं नाही ठरवलं, त्यांना बसायला टाकायचं नाही. तर म्हणे यायचा तर येईल, बसायचं तर बसेल. असं ते असं त्यांनी ठरवलं होतं, पण प्रत्यक्षात त्यांना तसं करता आलं नाही. तो बुद्धाचा प्रभाव होता. बुद्धाचा बरोबर. प्रभाव होता. हेच आपल्याला बाबासाहेबांच्या बाबतीत पण पाहायला मिळतं. बाबासाहेबांचा इतका द्वेष करणारे लोक सुद्धा शेवटी त्यांना बाई, यांच्याशिवाय राज्यघटना कोणी लिहू शकणार नाही असं का वाटलं? तो प्रभाव तर होता ना तो बाबासाहेबांच्या अभ्यासाचं. तो ते काय म्हणतात, वजन होतं ते. बाबासाहेबांच्या विचारांचं वजन होतं. बाबासाहेबांच्या मनात हिंदू धर्माविषयी किंवा हिंदू लोकांविषयी द्वेष नव्हता. कारण तो हम्म. द्वेष असता तर मग त्यांनी बुद्ध धर्म एक तर स्वीकारला नसता, आणि त्यांनी राज्यघटना पण लिहिली नसती. आणि लिहिली असती तर ते तेवढे बुद्धिमान होते की त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी त्यात ते टाकू शकले असते, जसं हे लोक ग्रंथांमध्ये टाकतात. जसं आता मनुस्मृतीमध्ये टाकलं, मनुस्मृतीमध्ये अशा गोष्टी टाकल्या का बा, हम्म. स्त्रियांना कमी लेखा, स्पृश्यांना कमी लेखा. हे विद्वानांनीच लिहिलेलं आहे ना ते. बाबासाहेबांनी असलं काही केलं नाही. आणि बरोबर. ही गोष्ट काही काही लोकांना कळते. काही लोकांना ही बरोबर आहे. गोष्ट कळते म्हणून ते बाबासाहेबांचा द्वेषही करत असतात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना महत्व पण माहित कळतंय. तर बाबासाहेब समजून घ्यायला खूप हुशार माणूस पाहिजे, आता माझं समजदार मत पाहिजे. असं झालेलं आहे, जोपर्यंत बुद्ध समजत नाही तोपर्यंत बाबासाहेब समजत नाही. कारण बाबासाहेबांचं काम इतकं मोठं आहे आणि व्यापक आहे, आणि इतके विषय आहेत त्यांच्याशी संलग्न, त्यांच्याशी संलग्न सामाजिक विषय आहेत, त्यांच्याशी संलग्न कायद्याचे विषय आहेत, त्यांच्याशी संलग्न राजकारणाचे विषय आहेत, त्यांच्याशी संलग्न सांस्कृतिक विषय आहेत, धार्मिक विषय आहेत. इतके विषय आहेत बाबासाहेबांचे संबंधित, तर त्यांना समजून घेणं हे सोपं काम नाही. परंतु बुद्ध धर्माचा जर अभ्यास केला, खरा अभ्यास केला तर, आणि विशेषतः सती साधनेचा, जागृतीचा जर अभ्यास केला तर आपल्याला आधी आपण कोण आहे हे कळतं. बरोबर. आणि ज्याला आपण कोण आहे हे कळतं, त्याला इतर कोण आहेत हे कळू शकतं. त्याला बाबासाहेब समजू शकतात, त्याला बुद्ध समजू शकतात. बरोबर. म्हणून बुद्ध धर्म समजून घेतल्याशिवाय, म्हणजे स्वतःला समजून घेतल्याशिवाय, स्वतःचे मनोधर्म समजून घेतल्याशिवाय बाबासाहेब लक्षात येत नाही. खरं आहे सर. असं माझं आता एक ठाम मत बनलेलं आहे. कारण तर बाबासाहेबांना एवढं काम केलं सर्व हम्म, धर्मासाठी आणि सर्वच भारतातील नागरिकासाठी, हम्म. प्रत्येक जाती धर्मासाठी. हो. तरी पण बाबासाहेबाला हिंदूचं विरोधक म्हणतात किंवा ते नास्तिक आता म्हणतात. त्यांना समजत नाही ना. तर हं. तोच तर मुद्दा मी बोललो आता, की बाबासाहेबांना समजून घेतलं तरच ते लक्षात येतं की अरे हा द्वेष करण्यासारखा माणूस नाही. हा हा कडक कडक आहे, कठोर आहे, ते तत्वनिष्ठ आहेत, पण क्रूर नाहीत ते. वाईट प्रवृत्तीचे नव्हते. बाबासाहेब वाईट प्रवृत्तीचे नव्हते. बुद्ध सुद्धा, अगदी आता बरोबर. बुद्धांचा पण द्वेष करतात लोक, पण कोण म्हणाल बुद्ध वाईट प्रवृत्तीचे होते? त्यांच्या मनात क्रूरता होती, त्यांची विध्वंसक प्रवृत्ती होती, असं कोण म्हणेल? शत्रू पण असा विचार नाही करत बुद्धाविषयी. परंतु बरोबर. बुद्धाची शिकवण ही थोडी अंमलात आणायला जड आहे सामान्य माणसाला. कारण हे स्वतःला बदलावं लागतं ना, आणि स्वतःला बदलवणं हे माणसाला आवडत नाही. कारण माणूस सत्काय दृष्टीमध्ये मी मध्ये अडकलेला असतो. आणि त्याला असं वाटत असतं का मी बरोबरच आहे. तो अहंकार जो असतो
तो मी भाव जो असतो, आत्मभाव जो असतो, ती सत्कार दृष्टी जी असते ती म्हणते की नाही नाही, मी करतो, मी विचार करतो ते बरोबरच आहे. आणि त्याच्यामुळे मग ते बुद्धाचा काही लोक द्वेष करतात, बाबासाहेबांचा द्वेष करतात. त्यांना ते समजत नाही, बुद्ध कोण आहेत, बाबासाहेब हे त्यांना समजत नाही. परंतु हे मी म्हणतो बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या अनुयायांचं काम आहे. त्यांनी आधी समजून घेतलं पाहिजे नीट स्वतःला, आणि मग बाबासाहेबांनी आणि बुद्धांना, आणि मग प्रचार केला पाहिजे. आपण पाहतो बरोबर आहे. काही लोक स्वतःला समजून घेत नाहीत, त्यामुळे त्यांना धम्म समजत नाही, बुद्ध समजत नाही, बाबासाहेब समजत नाही, पण धम्माचा प्रचार करेल म्हणतात. कसं शक्य आहे ते? असा तो जरा खरं आहे. गुंतागुंतीचा मुद्दा आहे. हे अवघड काम आहे, स्वतःला समजून घेणे हेच अवघड काम आहे. आणि हे आपण आता जे लोक ह्या सती साधनेच्या प्रवाहात आहेत त्यांना माहिती आहे. आता स्वतःला समजून घेणं, स्वतःमध्ये उतरणं, स्वतःशी कनेक्ट होणं किती अवघड आहे. आणि हो सर, अगदी. जरी तात्पुरतं आपण कनेक्ट झालो तरी तिथं टिकून राहणं किती अवघड आहे, हे आपल्याला बरोबर माहिती आहे आहे, सर. अनुभवातून माहिती आहे. कारण सर कसं आहे, आता तुम्ही जे म्हटलं, अं, आत्मक्लेशाचे मार्ग आणि अं, खा प्या मौज करा हा एक अं, मार्ग मार्ग मार्ग. हं. हे दोन्ही मार्गामध्ये जे माणसं गुंतलेले आहेत, जुनी परंपरा, जुने रीतिरिवाज, अ, ह्याच्यामधून मध्यम मार्ग पर्यंत पोहोचायला लोकांना थोड्या अडचणी यायला लागल्यात. भानच या स्वतःचं भान यायला पाहिजे का मी कुठं अडकलेलो आहे, माझे हा. विचार कसे आहेत, माझं चित्त कसं आहे, हे माझं बोलणं कसं आहे, माझं माझं वागणं कसं आहे, हे जोपर्यंत जाणवत नाही, जोपर्यंत त्याचं भान नाही, सती नाही, हम्म. तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपल्याला काय केलं पाहिजे. अगदी म्हणून बरोबर. हे अवघड आहे. बुद्ध समजायला अवघड आहे, बाबासाहेब समजायला अवघड आहेत, म्हणून लोक इकडे वळत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की अं, बुद्ध चुकीचे आहेत किंवा बाबासाहेब चुकीचे आहेत. आपण चुकीचे आहोत हे जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात येईल, तेव्हा मग आपण योग्य मार्गावर येतो. आपल्या काही गोष्टी बरोबर आहे असतील, पण काही गोष्टी अर्धवट बरोबर असतील, अर्धवट चुकीचे असतील. काहींना 5% अगदी समजतं, बरोबर. काहींना 10% समजतं, काहींना 20% समजतं, 30% समजतं. समज वाढत जसजशी समज वाढत जाईल तसतसे बाबासाहेब हम्म. लक्षात येतील, बुद्ध लक्षात येतील. आणि हा. बौद्ध धम्म सांगण्यासाठी जे प्रचारक आहेत